नमस्कार मंडळी, आजचा विषय हा फक्त खाण्यापुरता मर्यादित नाही, तर तो अनेकांच्या भावना, आठवणी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात मटण म्हटलं की अनेक घरांमध्ये सणासुदीचा माहोल तयार होतो. होय, दर रविवारी खास कार्यक्रमाला आपण मटण खातो, पण 90% लोकांना मटणाचा सर्वात पौष्टिक भाग कोणता आहे हे माहीतच नसतं. कोणी म्हणतं बरगडी भारी, कोणी म्हणतं पायाचा भाग ताकद देतो, तर काही लोक फक्त चवीसाठी मटण खातात. पण मित्रांनो, चव आणि आरोग्य यामध्ये मोठा फरक असतो. आणि आज जो भाग तुम्ही आवडीने खाताय तोच भाग तुमचं शरीर कमकुवत करत असण्याची शक्यता आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल मटणाचा कोणता भाग खरंच रक्त वाढवतो, कोणता भाग ताकद देतो आणि कोणता भाग रोज खाल्ल्यास हळूहळू नुकसान करतो. आणि हो, हा व्हिडिओ मांसाहाराचा प्रचार नाही, तर मटण खाणाऱ्यांसाठी एक डोळे उघडणारी माहिती आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या वेळेस मटण घेताना तुमची निवडच बदलू शकते. मित्रांनो, मटण हे रेड मीट प्रकारात येतं आणि त्यामुळे त्याचं पोषण मूल्य खूप वेगळं असतं. मटणामध्ये केवळ प्रथिनेच नाही, तर शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक सूक्ष्म पोषक द्रव्ये असतात. प्रथिने म्हणजे शरीराचा बांधकाम साहित्य, स्नायू मजबूत करणं, पेशी दुरुस्त करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, हे सगळे काम प्रथिनांवर अवलंबून असतात. मटणामधील प्रथिने ही कंप्लीट प्रोटीन प्रकारात येतात, म्हणजे शरीराला आवश्यक असलेली जवळजवळ सर्व अमिनो ॲसिड्स त्यात उपलब्ध असतात. याशिवाय मटणामध्ये लोह, झिंक, सेलेनियम आणि विशेषतः व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असतं, जे शाकाहारी आहारात सहज मिळत नाही. आजकाल अनेक लोक सतत थकवा जाणवतो, चक्कर येते, लक्ष लागत नाही अशा तक्रारी करतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे B12 ची कमतरता. मटण हे व्हिटॅमिन B12 चे उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहे. हे जीवनसत्व मेंदूच्या कार्यासाठी, नर्व्ह सिस्टमसाठी आणि लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मर्यादित प्रमाणात योग्य प्रकारे मटण खाल्लं तर रक्तातील हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंची कमजोरी कमी होण्यास हातभार लागतो. मंडळी, इथेच खरी गंमत आहे, कारण मटणाचा प्रत्येक भाग सारखाच नसतो. चव, चरबी, प्रथिने आणि पचन क्षमता हे सगळं भागानुसार बदलतं. काही लोकांना बरगडी आवडते, काहींना पायाचा भाग, तर काही जण खास लिव्हर किंवा खांद्याचा भाग मागतात. पण पोषणशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर काही भाग खरोखरच इतरांपेक्षा अधिक फायदेशीर ठरतात. मटणातील पुढचे पाय म्हणजे पोषणाचा खजिना असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या भागामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आणि अनावश्यक चरबीचं प्रमाण तुलनेने कमी असतं. हा भाग विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्या, जिम करणाऱ्या किंवा स्नायू वाढवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतो. पुढच्या पायातील मांस पचायला तुलनेने सोपं असतं आणि शरीरात प्रथिनांचं पोषण चांगल्या प्रकारे होतं. अनेकदा लोक घसा किंवा मानेचा भाग फारसा महत्त्वाचा मानत नाही, पण हा भाग कोलेजनने समृद्ध असतो. कोलेजन हे सांध्याच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या लवचिकतेसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. विशेषतः वय वाढत असताना सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी हा भाग उपयुक्त ठरू शकतो. ज्यांना सांधेदुखी होत असेल आणि हाड मजबूत पाहिजे असेल तर पुढच्या वेळी हा भाग नक्की घ्या. बरगडीचा भाग हा थोडासा फॅटी असला तरी योग्य प्रमाणात खाल्ल्यास तो शरीराला ऊर्जा देतो. हाडांच्या आसपासच मांस, लोह आणि झिंकने समृद्ध असतं. झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं, तर लोह रक्त निर्मितीसाठी आवश्यक आहे. मात्र हा भाग खाताना प्रमाणाचं भान ठेवणं फार महत्त्वाचं आहे. लिव्हर म्हणजे पोषणाचा पॉवर हाऊस. यात लोह, B12, व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणात असतं. पण मित्रांनो, लिव्हर खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर नुकसानही होऊ शकतं, विशेषतः व्हिटॅमिन A च्या अतिरेकामुळे. त्यामुळे लिव्हर आठवड्यातून एखाद्या वेळी मर्यादित प्रमाणातच घ्यावा. छाती आणि खांद्याचा भाग हा संतुलित प्रथिने आणि मध्यम चरबी असलेला भाग आहे. पचन संस्थेवर जास्त ताण न देता शरीराला ऊर्जा देणारा हा भाग मानला जातो. ज्यांना मटण खाल्ल्यानंतर जडपणा जाणवतो त्यांच्यासाठी हा भाग चांगला पर्याय ठरू शकतो.
मटण किती पौष्टिक ठरेल हे फक्त भागावर नाही तर बोकडांच्या वयावर आणि आरोग्यावरही अवलंबून असतं. मध्यम वयाचा, जास्त ना खूप लहान ना फार जुना असा बोकड सर्वात योग्य मानला जातो. अशा मटणात मांस मऊ, रसाळ आणि पचायला सोपं असतं. आपण बघूया मटण घेतलं पण त्याला शिजवायचं कसं. खूप जास्त तेल, खूप तिखट किंवा सतत तळलेले मटण हे आरोग्यासाठी चांगलं नसतं. हळू शिजवलेले, उकळलेले किंवा कमी तेलात तयार केलेले मटण शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. मटणासोबत लिंबू, कांदा, कोथिंबीर, भाज्या घेतल्यास लोहाचं पोषण वाढतं. आठवड्यातून 2 वेळा मर्यादित प्रमाणात मटण खाणं हे संतुलित आहाराचं लक्षण आहे. रोज मटण खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रमाण, वेळ आणि शरीराची स्थिती लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, मटण म्हणजे फक्त जिभेचं सुख नाही तर योग्य प्रकारे निवडलं आणि शिजवलं तर ते शरीरासाठी औषधासारखं काम करू शकतं. योग्य भाग, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत हे 3 सूत्र पाळली तर मटण तुमचं आरोग्य बिघडवणार नाही, उलट ते मजबूत करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.